गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? तुमचं स्वागत आहे आपल्या 3 डेज फायनान्शियल फ्रीडम वर्कशॉपच्या 4थ्या सेशनमध्ये. नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक असा सिक्रेट सांगणार आहे जो जगभरातील लाखो यशस्वी लोकांनी वापरलेला आहे. आणि तो सिक्रेट म्हणजे तुम्ही जसं विचार करता तसंच तुमचं लाईफ घडत असतं. तुमच्या बँक अकाउंटची सुरुवात तुमच्या माइंडसेट पासून होते, हे तुम्हाला माहित आहे का? तुमच्या इन्व्हेस्टमेंटची सुरुवात तुमच्या विचारांपासून होते आणि फायनान्शियल फ्रीडमची सुरुवात एका स्पष्ट गोल पासून होत असते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण वर्कशॉप मधला सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण आज फक्त फायनान्शियल प्लॅनिंग मी तुम्हाला शिकवणार नाही, तर आपल्या मनाला फायनान्शियल सक्सेससाठी प्रोग्राम करणार आहे. अर्ल नाइटिंगेल, सर्वांनी हे नाव बहुतेक ऐकलं असेल. 1956 मध्ये त्यांची एक ऑडिओ क्लिप ही त्यांनी पब्लिश केली होती, द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन दी वर्ल्ड. आजही तो पर्सनल डेव्हलपमेंट मधील सर्वात पॉवरफुल ती रेकॉर्डिंग मानली जाते. त्यांनी एक वाक्य त्यावेळेस सांगितलं होतं, त्याच्यामध्ये आहे, तुम्ही ते आवर्जून ऐका. वी बिकम व्हॉट वी थिंक अबाउट. म्हणजे आपण ज्या गोष्टींचा सातत्याने विचार करत असतो तसंच आपण बनत असतो. जर आपण सतत माझ्याकडे पैसे नाहीत, मी करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे असे विचार करत राहिलो तर आपलं लाईफ सुद्धा त्याच दिशेने जातो. पण जर आपण रोज आपल्या गोलबद्दल विचार करत राहिलो, त्यासाठी ऍक्शन घेतली, तर आपलं लाईफ बदलायला सुरुवात होते. आता काय करायचं आहे? आपल्याला गोल कार्ड तयार करायचं आहे. आणि हे गोल कार्ड का महत्वाचं आहे? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमचं फायनान्शियल गोल काय आहे? जर तुमच्याकडे उत्तर नसेल तर तुम्ही कुठे पोहोचणार? गोल नसलेला माणूस म्हणजे काय असतो माहिती आहे? डेस्टिनेशन नसलेली ट्रेन. गोल कार्ड म्हणजे काय? तर तुमच्या फ्युचरसाठी तुम्ही केलेलं रिटर्न ॲग्रीमेंट असतं, जे लिहिलं जातं, जे मनात बसतं. आणि जे मनात बसतं ते कृतीत उतरवायला सुरुवात होते. आणि जे कृतीत उतरतं त्याचेच रिझल्ट बनतात आणि भेटतात सुद्धा. आज आपल्याला गोल कार्डची ऍक्टिव्हिटी करायची आहे. त्यासाठी एक पेन आणि एक कागद घेऊन बसा. माझ्यासोबत तुमचं गोल कार्ड तयार करायचं आहे. आणि ह्या गोल कार्डचं एकच, म्हणजे तुम्ही आता एकच गोल तुमचं लिहायचं आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत मी माझा 5 लाखाचा इमर्जन्सी फंड तयार करणार आहे. SIP स्वरूपातही आपण असंच लिहू शकतो, किंवा कर्जमुक्त होण्यासाठीही असंच पद्धतीने लिहू शकतो. उदाहरण द्यायचं ठरलं तर 31 डिसेंबर 2027 पर्यंत मी माझ्या कर्जाच्या जाळ्यातून मोकळं होणार आहे. म्हणजेच आपलं गोल हे कसं असलं पाहिजे? एक तर ते टाइम बाउंड असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे, आणि तेवढंच रिअलिस्टिक सुद्धा असलं पाहिजे. मला हे गोल का हवंय हे सर्वप्रथम आपण चेक करायला पाहिजे. आपला व्हाय क्लिअर पाहिजे. हा प्रश्न स्वतःला प्रत्येकाने त्यावेळेस विचारायचा. पर्पज क्लिअर असला पाहिजे. उदाहरणच द्यायचं ठरलं तर मी माझं जो इमर्जन्सी फंड तयार करतो हा माझ्या कुटुंबासाठी, कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी मी करतोय, किंवा माझी जे SIP चालू करतोय तर ती मुलांच्या शिक्षणासाठी असेल, किंवा त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी असेल, किंवा लग्नासाठी असेल, किंवा माझा रिटायरमेंट प्लॅन मला तयार करायचा आहे, किंवा मला आर्थिक तणावमुक्त आयुष्य किंवा लाईफ माझं जगायचं आहे. म्हणजेच हे पर्पज आपले क्लिअर पाहिजे. मग मी रोज कोणती ऍक्शन त्यासाठी घेणार? मोठे रिझल्ट छोट्या डेली हॅबिट मधून भेटत असतात, हे मात्र तेवढंच नक्की आहे. उदाहरणच म्हणजे रोज मी माझा खर्च लिहिणार आहे. रोज फायनान्शियल एखादं बुकची 10 फायनान्शियल जे बुक्स असतात त्याची 10 पेजेस तरी मी वाचणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच मी सेव्हिंग करणार आहे. इन्व्हेस्टमेंट माझे दर महिन्याला, दर 2 महिन्याला मी त्याचं ट्रॅकिंग सुद्धा करणार आहे. आणि मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीने आपले गोल हे त्यांना डेडलाईन द्यायची आहे. ते टाइम बाउंड असले पाहिजे, तरच ते अचीव होतात. नाही तर आपलं जहाज हे कुठेही कसंही भरकटत राहतं. गोल आपले अचीवच होऊ शकत नाही. डेली अफर्मेशन त्यासाठी आपण दररोज सकाळी मोठ्या आवाजात आणि रात्री झोपताना मोठ्या आवाजामध्ये अफर्मेशन म्हणायचे आहेत, तर ते गोल अचीव होतं. उदाहरण द्यायचं ठरलं तर अफर्मेशन कशी असली पाहिजे? मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मी माझे पैसे
योग्य प्रकारे मॅनेज करतो. मी रोज श्रीमंतीच्या दिशेने ॲक्शन घेत आहे. फायनान्शियल फ्रीडम माझ्या लाईफमध्ये मी नक्कीच मिळवणार आहे. आजचं प्रॅक्टिकल असाइनमेंट मी तुम्हाला देतोय. आता तुमचं फक्त एकच काम आहे. आजच तुमचं गोल कार्ड तुम्ही तयार करायचं आहे. त्याचा एक छोटासा फोटो काढायचा आहे. तो फोटो तुमच्या मोबाईलमध्ये वॉलपेपर म्हणून लावा किंवा वॉलेटमध्ये ठेवा आणि दिवसातून किमान 2 वेळेस तरी त्याला बघायचं आहे. आणि हा व्हिडिओ बघून नुसतं प्रेरित व्हायचं नाही, इन्स्पायर व्हायचं नाही, मोटिवेट व्हायचं नाही, तर ॲक्शन घेणे गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही तोपर्यंत रिझल्ट भेटतच नाही. असं म्हणतात, नॉलेज आणि ॲक्शन जर एकत्र आले तरच ट्रान्सफॉर्मेशन होतं. नाहीतर नॉलेज असलं आणि ॲक्शनच घेतल्या नाही तर फ्रस्ट्रेशनच येतं. त्यामुळं आजच तुम्ही तुमचं गोल निश्चित करायचं आहे, गोल कार्ड तयार करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये लिहून सांगायचं आहे की तुमचं मेन फायनान्शियल गोल कोणतं आहे. आणि असं गोल कार्ड तयार झाल्यानंतर तुमचं गोल हे निश्चितच अचीव होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, फायनान्शियल फ्रीडम आधी मनात तयार होतं. फायनान्शियल फ्रीडम आधी मनात तयार होतं आणि नंतरच ते बँक अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होतं. आजच तुमचं गोल कार्ड त्यासाठी तयार करायचं आहे आणि तुमच्या नवीन आर्थिक लाईफची सुरुवात तुम्हाला करायची आहे. मी आहे डॉक्टर गणेश वाल्लेकर. पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल फ्रीडमच्या पुढील महत्त्वाच्या टप्प्याकडे जाणार आहोत. तोपर्यंत ड्रीम बिग, प्लॅन स्मार्ट अँड ॲक्ट डेली. धन्यवाद.